लोकसभेच्या निवडणुकीच्या पाठोपाठ आता महत्त्वाची राज्याची निवडणूक ही होणार आहे आणि या निवडणुकीच्या अनुषंगानेच वेगवेगळे कल आणि ताजे सर्वे समोर यायला सुरुवात झालेली आहे. फोडाफोडीचं राजकारण आणि भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्यांनाच मंत्रिपद देणे हीच गोष्ट भारतीय जनता पक्षाला चांगलीच महागात पडताना दिसत आहे. बऱ्याच लोकांची मतं ही भाजप विरोधी झालेली आहेत, तर फोडाफोडीचं राजकारण आणि नको त्या गोष्टीमध्ये भारतीय जनता पक्षाने पुढाकार घेतल्याने त्यांचीच चांगली डोकेदुखी वाढलेली आहे. सत्ता मिळवणे हेच त्यांचं ध्येय असून आता मात्र राज्याच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने लोकसभेला झटका बसला तसाच सर्वे काही समोर येताना दिसत आहे. उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निकाल लागण्याची दाट शक्यता असल्याचं राजकीय तज्ज्ञ मत व्यक्त करत आहेत. धनुष्यबाण भविष्यामध्ये गोठवलं जाऊ शकतं, तर मशाल चिन्ह ठाकरेंना पुढे घेऊन जाऊ शकते. लोकांची असलेली सहानुभूती आणि ठाकरेंचा असलेला मास्टर माइंड, त्याचबरोबर काँग्रेस आणि शरद पवारांची पाठबळ उद्धव ठाकरेंना पुन्हा ताकद देत आहे. तर आमदार खासदार जाऊनही ठाकरे विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहेत आणि भारतीय जनता पक्षाला ही डोकेदुखी ठरत आहे. जवळपास 90 ते 95 जागा ठाकरेंना मिळण्याचा अंदाज या सर्वेमध्ये व्यक्त केलेला आहे, तर काँग्रेसला चांगल्या जागा मिळून सत्तांतर होणार हे दिसून येत आहे.